नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण ब्लॉगरच्या तिसऱ्या भागामध्ये ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा पोस्ट करतात याचा अभ्यास करणार आहोत। माहितीबरोबरच ब्लॉगमध्ये जर आपण व्हिडिओ पोस्ट केला तर आपला ब्लॉग हा अतिशय उत्कृष्ट दिसत असतो। त्यामुळे ब्लॉगमध्ये व्हिडिओ पोस्ट करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरला ओपन करून ब्राउझरचा ॲड्रेस बारमध्ये www.blogger.com ही वेबसाईट एंटर करा। त्यानंतर आपला जीमेल आयडी आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी ब्लॉगरमध्ये साइन इन करा। साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर ब्लॉगरचं डॅशबोर्ड ओपन होत असते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण फनी सायन्स हा ब्लॉग तयार केला होता। या ब्लॉगमध्ये आपण एक पोस्ट तयार केली होती। आता आपल्याला या ब्लॉगरमध्ये आपण फनी सायन्स हा जो ब्लॉग तयार केलेला आहे या ब्लॉगमध्ये आपल्याला व्हिडिओ कसा पोस्ट करतात याचा अभ्यास करायचा आहे। ब्लॉगमध्ये व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी आपण क्रिएट अ न्यू पोस्ट या बटनावर क्लिक करूया। क्रिएट अ न्यू पोस्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पोस्टची विंडो या ठिकाणी ओपन होते। मागील व्हिडिओमध्ये आपण या आडव्या पट्टीवर जे काही मेनू आहेत, जे काही ऑप्शन आहेत या ऑप्शनचा आपण विचार केला होता। या ऑप्शनपैकी आपण व्हिडिओ कसा इन्सर्ट करतात हे आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी इन्सर्ट अ व्हिडिओ या ऑप्शनवर आपण क्लिक करू। इन्सर्ट अ व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होते आणि या विंडोमध्ये आपल्याला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स आपल्यासमोर दिसत आहेत। पहिला ऑप्शन आहे अपलोड। या ऑप्शनचा वापर करून आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपण आपल्या ब्लॉगवर अपलोड करू शकतो। यासाठी आपल्यासमोर मध्यभागी चूज अ व्हिडिओ टू अपलोड हे बटन दिसत आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर कॉम्प्युटरमधल्या फाईल्स आपल्यासमोर ओपन होत असतात। ज्या फोल्डरमध्ये आपला व्हिडिओ आहे त्या फोल्डरवर क्लिक करून त्या व्हिडिओवर जर आपण क्लिक केलं आणि या ठिकाणी ओपन या बटनावर जर आपण क्लिक केलं तर ओपन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला व्हिडिओ अपलोड व्हायला सुरुवात होत असते। व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट बटनावर आपण क्लिक केले असता आपला व्हिडिओ आपल्या ब्लॉगवर पूर्णपणे अपलोड झालेला असतो। पुढची पद्धत आहे ती म्हणजे फ्रॉम यूट्यूब। फ्रॉम यूट्यूब या ऑप्शनवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला यूट्यूबचा सर्च बार दिसतो। हे यूट्यूबचं सर्च बटन आहे। या सर्च बारमध्ये आपल्याला यूट्यूबवरचे व्हिडिओ सर्च करता येतात। उदाहरणार्थ आपण मराठी बालगीत असं या यूट्यूबच्या सर्च बारमध्ये सर्च करूया। मला मराठी बालगीत असे व्हिडिओ यूट्यूबवर सर्च करायचे आहे। मी सर्च बारमध्ये मराठी बालगीत असं टाईप केलेलं आहे आणि सर्च बटनावर क्लिक केलं। सर्च बारवर क्लिक केलं असता या ठिकाणी बालगीतं जितके आहेत मराठी हे सर्व आपल्यासमोर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये डिस्प्ले होत आहे। आपल्याला जो व्हिडिओ या ठिकाणी ब्लॉगवर अपलोड करायचा आहे त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट बटन आपल्याला दिसत आहे। या सिलेक्ट बटनावर क्लिक करा। बघा या ठिकाणी आपल्यासमोर मराठी बालगीत हा व्हिडिओ आपल्यासमोर ब्लॉगवर पोस्ट झालेला आहे। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे फ्रॉम माय यूट्यूब व्हिडिओज। या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं, जर आपण यूट्यूबवर चॅनल तयार केलं असेल, व्हिडिओचं चॅनल तयार केलं असेल तर त्या चॅनलवर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्या व्हिडिओपैकी एखादा व्हिडिओ जर आपल्याला आपल्या ब्लॉगवर अपलोड करायचा असेल, आपल्या ब्लॉगवर पोस्ट करायचा असेल तर त्यासाठी माय यूट्यूब व्हिडिओ या ऑप्शनचा वापर केला जात असतो। या ठिकाणी यूट्यूबवर मी गुरुमित्र हे चॅनल तयार केलेलं आहे। गुरुमित्र चॅनलवर जितके व्हिडिओ आहे हे सर्व व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहेत। यापैकी जो व्हिडिओ पोस्ट करायचा असेल त्या व्हिडिओवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट बटनावर जर आपण क्लिक केलं तो व्हिडिओ या ठिकाणी आपल्या ब्लॉगवर पोस्ट झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे फ्रॉम युअर फोन। या ठिकाणी या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर गुगल प्लसवर आपण जे काही व्हिडिओज अपलोड केलेले असतील ते व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी आपल्या फोनमधून आपल्या ब्लॉगवर पोस्ट करता येत असतात आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओ पोस्ट करण्याच्या पद्धती या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। आता व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्या पोस्टला टायटल द्यायला विसरू नका। या पोस्टला आपण टायटल देऊया। बघा या पोस्टला मी गुरुमित्र टायटल असं नाव दिलेलं आहे
आणि त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या पब्लिश बटनावर क्लिक करा. पब्लिश बटनावर क्लिक केले असता आपली पोस्ट या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. आपला ब्लॉग कसा दिसतो हे पाहण्यासाठी वरती व्ह्यू ब्लॉग नावाचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे. व्ह्यू ब्लॉग या बटनावर क्लिक करा. बघा या ठिकाणी फनी सायन्स हा ब्लॉग आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण हे 2 व्हिडिओज या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत. त्यानंतर मागील व्हिडिओमध्ये पहिली पोस्ट आपण या ठिकाणी केली होती. त्यानंतर या पद्धतीने आपला ब्लॉग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने आपण ब्लॉगवर व्हिडिओ पोस्ट करू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पेजेसचा अभ्यास करणार आहोत. या पेजेसचा वापर करून आपण आपल्या ब्लॉगला डिझाईन करू शकतो. आपण आपल्या ब्लॉगला वेबसाईटसारखं बनवू शकतो. यासाठी पेजेस कसे बनवले जातात हे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढील भागामध्ये पेजेस कसे तयार करतात आणि बटन कसे तयार करतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. माझा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबवर लाईक करायला विसरू नका. माझ्या यूट्यूबच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मी यूट्यूबवर जर व्हिडिओ अपलोड केला तर यूट्यूबच्या माध्यमातून SMS द्वारे तुम्हाला त्याची सूचना मिळत असते. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचत असतो. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.